इतकं म्हणजे ते वक्तव्य इतकं वाईट आहे की त्या महिलांबद्दल, म्हणजे असं नाही की बाबा ठीक आहे, म्हणजे कोणत्याही ठिकाणी अगर एखादा प्रेमविवाह होत असेल तर कदाचित असं म्हणणं आहे की प्रेमविवाह हा फक्त पद किंवा पैसा बघून होतो, म्हणजे खरं प्रेम त्यामध्ये राहिलेलं नाही. ठीक आहे, बघा मराठ्यांच्या मुली असेल किंवा कोणत्याही मुली असेल, प्रेम होणं वेगळं पार्ट आहे. लव्ह मॅरेज सगळ्यांचेच होतात, प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या मुली आहेत. ओबीसीच्या मुली मराठ्यांच्या घरात आहे, मराठ्यांच्या आहे. आणि ठीक आहे, आता आपण बघतोय की कितीतरी हिंदूंच्या मुली मुसलमानांच्या घरात आहे. आमिर खानच्या घरात तर 3-3 होत्या. म्हणजे आपण म्हणायचं का मग सगळ्या की बाबा हिंदूंच्या ज्या मुली आहे या पैसा बघून मुसलमान लोकांच्या पाठीमागे लागतात का? असं हा जो तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो बावनकुळेच्या घरामध्ये जे असेल ना ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न, तो फक्त त्यांच्या परिवारापुरता आहे. अतुल सावे साहेबांच्या घरामध्ये असेल तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किंवा ठीक आहे, आपण बघतो की मोठमोठ्या लोकांच्या घरात, मनोज वाजपेयीच्या घरात प्रेमविवाह झालेला आहे, त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. पण हा स्वतः सर्व मराठा ज्या मुलींच्या बद्दल हा बोलला, याला 100% हाय याला मी तुम्हाला सांगतो त्याला माफी नाही आहे. तुम्हाला आजही सांगेल मी उद्या की नवनाथ वाघमारे हा 100% मार खाणार आहे. मी हे नाही म्हणत मी मारल, पण 100% लोकांचा जो उद्रेक आहे होऊ शकतं, त्याला मराठा मुलीच मारतील किंवा महिला मारतील, पण 100% तो मार खाणार आहे. आता काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले किंवा जालन्यामध्ये देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळं प्रकरण समोर येत असताना एक संविधानिक मार्गाने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, हे नाही का वाटत तुम्हाला? जसं की तुमचं आत्ता मत आलं की मी तर नाही, पण कोणतरी महिला वगैरे त्याला मारतील वगैरे, तर मग मारतीलच ना. अरे मला सांगा, संविधानिक मार्ग तर आहेच ना, पण ज्या महिलांबद्दल बोलायचं ते का बरं मारणार नाही? का बरं होणार नाही? मला सांगा, लोकशाही आहे, मग लोकशाहीमध्ये कोणी कोणाच्या आई बहिणीबद्दल बोलायचं का? काल त्यांच्या मुलीचा जो फोटो व्हायरल होत आहे झालेला आहे, पण मला त्या गोष्टीला विरोध आहे. बघा, तो बाप भाडकाऊ आहे, बाप बाराचा असेल, पण मुलींचा त्यात दोष नसतो का? असं की एखादा माणूस अगर गुन्हा करत असेल त्याच्या परिवारात त्याच्यात दोष नसतो. त्या प्रकारे एखाद्या घरामध्ये लव्ह मॅरेज होत असेल तो पूर्ण समाजाच्या मुलींचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? तो त्यांचा व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे. पण यांनी हा बोलून त्यांनी स्वतःच म्हणजे स्वतःवर फार रोष उडून घेतलेला आहे समाजाचा.